समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. आता राहिला 4था आणि शेवटचा टप्पा, आणि हा टप्पा पूर्ण झाला तर नागपूर ते मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असं म्हणता येईल याला. आता याचं काम किती सुरू आहे, कधी पूर्ण होणार आहे, कसं काम सुरू आहे, किती आव्हान आहे, याविषयी मी बोलणार आहे डॉक्टर अनिल कुमार यांच्याशी. मला आता सांगा, 3रा टप्पा तर झाला आहे, हा 4था टप्पा आहे आणि हा खूप अवघड आहे असं वाटतं. म्हणजे हा 400-450 फूट मीटरचा हा जो डोंगर आहे तो पोखरून एक टनेल काढलं आहे. याचं काय वैशिष्ट्य आहे? तर महत्त्वाचं म्हणजे हा जो 4था टप्पा आहे हा 76 किलोमीटरचा आहे. आज आपण ज्या शेवटच्या टप्प्याचं म्हणजे 3ऱ्या टप्प्याचं जे लोकार्पण केलं 25 किलोमीटरचं, भरवीर ते इगतपुरी, हा 25 किलोमीटरचा टप्पा आहे, त्याचं लोकार्पण आज आपण केलेलं आहे. आणि आता हा 4था आणि शेवटचा टप्पा असेल, ज्याची लांबी 76 किलोमीटर आहे. आणि या 76 किलोमीटरच्या लांबीमध्ये एक मोठा टनेल आहे, हा जे आपण मागे पाहतो, जो आपण मागे बघतोय, हा 7.8 किलोमीटर लांबीचा असा टनेल आहे. आणि यानंतर परत 76 किलोमीटरमध्ये अजून 4 टनेल आहेत. अच्छा. म्हणजे त्या 4पैकी 2 छोटे टनेल आहेत, साधारणतः 600 ते 700 मीटर लांबीमध्ये, आणि 1 किलोमीटरच्या आसपासचे 2 टनेल आहेत. तर या 76 किलोमीटरमध्ये हा एक 7.8 किलोमीटरचा टनेल आणि अन्य 4 टनेल. आणि ज्या दऱ्या आहेत त्या दऱ्यामध्ये 17 वाह्या अडकत आहेत या ठिकाणी. म्हणजे हा नंतरच्या या टप्प्यातला हा पहिला वाह्या अडक्ट आहे. यानंतर 15 आणि 16 पॅकेजमध्ये 16 वाह्या अडक्ट आहेत. असे एकूण 17 वाह्या अडक्ट आणि 5 टनेल अशा पद्धतीचा हा पॅकेज आहे. आणि बांधकामाच्या दृष्टीने खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आता या ठिकाणी आपण मगाशी ट्रॅव्हल करून आलो टनेलमधनं, तर टनेलचं ते जे टोक आहे आणि हे टोक आहे, उतार आपण 2.5%चा दिलेला आहे. 8 किलोमीटरमध्ये आपण साधारणतः 200 मीटर खाली आलेलो आहे. म्हणजे 200 मीटरनी हा उतार खाली आला, 2.5%च्या उताराने आपण इकडे आलेलो आहे. आणि या टनेलच्या वरती जो डोंगर आहे तो हायेस्ट पॉईंट जो आहे तो 425 मीटरचा असा पॉईंट आहे. दुसरं असं आहे की या टनेलचं जे वैशिष्ट्य आहे, हा देशातला पहिला टनेल आहे की ज्याच्यामध्ये अत्याधुनिक फायर फायटिंगची यंत्रणा आम्ही या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आणि ही फायर फायटिंगची जी यंत्रणा आहे ती हाय प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम आहे. हे देशात पहिल्यांदाच या टनेलमध्ये हे आम्ही केलेली आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की फायर लागला की इमिजिएटली तो फायर विझला जाईल. 2 ते 3 मिनटामध्ये तो फायर विझेल. आणि विशिष्ट प्रकारचं कोटिंग पण केलेलं आहे टनेलला. त्या कोटिंगमुळं तो फायर जो आहे तो 50 मीटरच्या वर तो स्प्रेड होणार नाही. म्हणजे आतल्या आतच तशी सिस्टीम आहे. व्हेंटिलेशन शाफ्ट आहेत, एक हॉरिझॉन्टल व्हेंटिलेशन शाफ्ट आहे, दुसरा एक व्हर्टिकल व्हेंटिलेशन शाफ्ट आहे, ज्यायोगे टनेलमध्ये व्हेंटिलेशन हे नेहमीकरता राहील. दुसरं असं की 2 टनेल जे आहेत, म्हणजे एक नागपूरकडे जाणारा आहे आणि दुसरा मुंबईकडे जाणारा टनेल आहे. या 2 ट्यूब्स आहेत. दोन्हीमध्ये एक साधारणतः जे एक अंतर आहे 20 ते 22 मीटरचं, ते 8 मीटर रुंदीच्या अशा क्रॉस टनेलनी जोडलेलं आहे. दर 300 मीटरवरती असे इंटरकनेक्टिंग असे टनेल्स आहेत. पण ते इंटरकनेक्टिंग मला वाटतं हा पहिला प्रयोग आहे की याच्या आधी? नाही, याच्या आधी करतो. लॉंग टनेलमध्ये अशी सिस्टीम करतो आपण. पूर्वी 500 मीटरवरती करायचे, पण आता 300 मीटरवरती ठेवतो आहे. एमर्जन्सीमध्ये जर समजा एखादं वाहन बंद पडलं किंवा काही प्रॉब्लेम झाला, अपघात झाला, तर इमिजिएटली त्या क्रॉस पॅसेजमधून आपण दुसऱ्या कॅरेजवेमध्ये ते घेऊन जाऊ शकतो. आता आणखी एक महत्त्वाचं, आपण आता नागपूर ते मुंबई या टनेलवर आहोत, या टनेलच्या बाहेर. आणि आता बाजूला दिसतोय तो मुंबई ते नागपूर आहे. आता हा जो आपण उभा आहे याची उंची किती आहे? म्हणजे हा ब्रिज आहे, आपण टनेलमधनं आल्यानंतर लागलीच आपण ब्रिजवरती आलो आहे. कारण मोठा उंच डोंगर 425 मीटरचा, आणि त्यानंतर इथे आहे ते 70 मीटर खोल दरी आहे. म्हणजे आपण जिथे आहोत तर या ठिकाणी साधारणतः 65 ते 70 मीटर अशी खोलीची दरी आहे. आणि हा जो पूल आहे, म्हणजे टनेल संपल्या हा पूल आहे, याची लांबी 1.29 किलोमीटर आहे. आणि हा बॅलन्स कॅन्टिलीवर पद्धतीने बांधलेला पूल आहे. पुलाची जास्तीत जास्त खांबाची उंची जी आहे जमिनीच्या वरती ती 65 मीटरची उंची आहे. 65 मीटरचे असे काही खांब आहेत, 50 मीटरचे खांब. जमिनीपासून 65 मीटरचा असा खांब आहे. म्हणजे मला तुम्ही मगाशी दाखवलं ते आपण पुन्हा दाखवूया. 65 मीटरचा खांब आहे. आणि 65 मीटरच्या खांबाच्या वरती 6 मीटरचं असं सुपरस्ट्रक्चर आहे. म्हणजे साधारणतः 71 मीटर असं
त्याची ही लेवल येते जमिनीपासून. म्हणजे सगळ्यात आपण जास्त ज्या लेवलला आता उभा आहोत ती साधारणतः 71 मीटर उंचीच्या लेवलला उभे आहोत. आणि 2 खांबामधलं जे अंतर आहे ते 98 मीटरचं आहे. म्हणजे 2 जे पिलर्स आहेत 2 पिलर आहेत त्याच्यामधलं स्पॅन ज्याला म्हणतो आपण, गाळा म्हणतो त्याला आपण, तर ते 98 मीटर दोन्हीतला गाळा आहे. आणि हे जे आपण सुपरस्ट्रक्चर पाहतो आहे हे बॅलन्स कॅन्टिलिव्हर पद्धतीने बांधलेलं आहे. म्हणजे बांधकाम करताना त्या पियरवरती आपण असे फॉर्म ट्रॅव्हलर्स ठेवलेले असतो आणि ते फॉर्म ट्रॅव्हलर्स दोन्हीकडे असं काम करत जातात. म्हणजे एका स्टेजला असं आहे की त्या खांबापासून 49 मीटर म्हणजे 98चा अर्धा भाग असा कॅन्टिलिव्हर काम करत आलो या ठिकाणी वरच्यावर, आणि दुसऱ्या साईडनी परत 49 त्या खांबावरती दोन्ही साईडने इक्वल असं. म्हणजे तुम्ही मॅच कसं केलं मध्ये 2.5 मीटरचे सेगमेंट, 3 मीटरचे सेगमेंट असं करत करत कडेला तर 5 मीटरचे सेगमेंट असं करत करत आपण 49 मीटर इथे आलो, या खांबावरनं 49 मीटर आलो आणि दोन्ही इथं जेव्हा जुळले तेव्हा आपण त्यांना स्टिच केलं. मग ते स्टिचिंग केलं ते. हे अवघड होतं थोडंसं, खूपच अवघड. आता बघा ना परफेक्शन बघा, या ठिकाणी तिकडनं तो काम करत या ठिकाणी येतो, इकडनं काम करत येतो. टेपर्ड शेप आहे म्हणजे तिथे 6 मीटर जर त्याची उंची असेल या गटरची तर इथे येऊन 2.5 मीटर होते. तर हा जो टेपर्डपणा आहे आणि परफेक्ट जे मॅच होणं आहे ते महत्वाचं. म्हणजे यावरून तुम्ही प्रिसिजन किती आहे कामामध्ये हे लक्षात येईल. ॲक्युरेसी करता आली. म्हणजे एक तर खरं हा जो म्हणजे हा पिलर जो आहे 71 मीटर उंच, आपण आता 71 मीटर उंचीवरती आहे. उंचीचा जो पियर आहे तो 65 मीटर उंचीचा आहे आणि त्याच्यावरती 6 मीटरचं जे आहे ज्याला आपण हॅमर हेड म्हणतो ते 6 मीटरचं तिथं आहे. तिथून मग हे टेपरिंग असं 2.5 मीटरपर्यंत आलेलं आहे. आता आणखी एक महत्व, इथून हा जो टप्पा पुढे मुंबईपर्यंत जाईल तर त्याच्यामध्ये आणखी काय आव्हान आहे? नाही, याच्यामध्ये पुढच्या टप्प्यामधलं 95% रस्त्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. टनेल पण 4 टनेलची कामं पूर्ण झालेली आहेत. आणि जे आता मी 17 व्हायडक्ट म्हणालो त्याच्यामधनं 15 व्हायडक्ट तर पूर्ण झालेले आहेत आता. आणि एक V1 16 नंबर पॅकेजचा आणि 15 नंबर पॅकेजचा V2 हे 2 जे व्हायडक्ट आहेत ह्याचे काम अजून सुरू आहेत. आणि V2 जो व्हायडक्ट आहे ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याला पूर्ण व्हायला वेळ लागेल. याच्यापेक्षा तो अजून जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. गायकवाड साहेब, एक प्रश्न मला येतो पत्रकार म्हणून तुमच्याशी विचारायला. एवढं सगळं ॲक्युरेसीचं काम करताना हे काम व्यवस्थित झालं की नाही यावर कसं लक्ष असतं तुमचं? या ठिकाणी बघा प्रत्येक पॅकेजेसमध्ये आता आम्ही 16 पॅकेजेसमध्ये आम्ही काम केलं. हा पॅकेज जिथे आपण उभा आहोत हा टनेलचा आणि व्हायडक्टचा पॅकेज आहे. हा 13 किलोमीटर लांबीचा पॅकेज आहे. पुढचे पॅकेजेस आता जर आपण 15 आणि 16चा जर विचार केला तर एक 28 किलोमीटरचा पॅकेज आहे. 15 नंबर, 16 नंबर 34 किलोमीटरचा पॅकेज आहे. वेगवेगळ्या पॅकेजेसच्या अशा वेगवेगळ्या लेंथ आहेत. आणि प्रत्येक पॅकेजला सुपरविजनसाठी आम्ही एक्सपर्ट असे कन्सल्टंट नेमलेले आहेत ऑन बिहाफ ऑफ MSRDC. 28 ते 30 जणांचा असा त्यांचा सुपरवायझिंगचा असा संच आहे. सुपरवायझिंगची टीम आहे त्याच्यामध्ये सगळे एक्सपर्ट इंजिनियर्स आहेत. एक्सपर्ट ब्रिज इंजिनियर असतील, एक्सपर्ट हायवे इंजिनियर आहेत, क्वालिटी कंट्रोल इंजिनियर आहेत, मटेरियल इंजिनियर आहेत. आणि ती सगळी जी टीम आहे एक्सपर्ट कन्सल्टंटची, रिनाऊन कन्सल्टंट आहेत ते, वर्ल्ड क्लास कन्सल्टंट्स, त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या सुपरविजनखाली हे सगळे कामं झालेले आहेत. आणि बांधकाम सुरू असताना नियमाप्रमाणे जे काही टेस्ट घ्यायच्या असतात त्या टेस्ट आपण इथं लॅब प्रत्येक कॅम्पवरती अशा लॅब्स आहेत, टेस्टिंग लॅब्स. त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या इनकमिंग मटेरियलचं टेस्टिंग करतो. ड्युरिंग कन्स्ट्रक्शन आता आपण मेनली कॉन्क्रीटचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तर कॉन्क्रीटचं जे टेस्टिंग आहे प्रत्येक वेळेस जे आपण कॉन्क्रीट करतो त्या प्रत्येक कॉन्क्रीटचे आपण त्या लोडमधनं क्यूब्स वगैरे काढतो आणि त्याचं टेस्टिंग करतो. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल हे परफेक्ट आपण या ठिकाणी ठेवू शकतो. गायकवाड साहेब, एक महत्त्वाचं की आता हा सगळा प्रोजेक्ट तयार होईल. मला एक अगदी थोडक्यात सांगा की महाराष्ट्राचा या रस्त्यामुळे समृद्धी महामार्गामुळे नेमके काय काय फायदे होणार? बघा, जेव्हा एखाद्या राज्याची किंवा राष्ट्राची कनेक्टिव्हिटी चांगली असते, फास्टेस्ट कनेक्टिव्हिटी होते, तेव्हा हा विकास आपसुकच साधला जातो. आता महाराष्ट्र राज्याचा जेव्हा आपण विचार करतो त्या ठिकाणी यामध्ये स्टेट हायवेज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. नॅशनल हायवेचं मोठं नेटवर्क आहे. स्टेट हायवे साधारणतः 90,000 किलोमीटरचं स्टेट हायवेचं नेटवर्क महाराष्ट्रामध्ये आहे. आता पूर्वी नॅशनल हायवेचं नेटवर्क 3,000 किलोमीटरच्या आसपास होतं, पण आता मागील 14 ते 19 या काळामध्ये गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये असं राष्ट्रीय महामार्गाचं जाळं जे आहे महाराष्ट्रात निर्माण केलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 17,000 किलोमीटरचं नॅशनल हायवेचं पण एक नेटवर्क महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जेव्हा विचार करतो 36 जिल्ह्याचा,
36 जिल्ह्यामधले 2 जिल्हे तर मुंबईमध्येच आहेत, मुंबई शहर आणि उपनगर. 34 जिल्हे जे आहेत बाहेरचे, म्हणजे मुंबई शहराच्या बाहेरचे, याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये असं इंटरनल कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी बऱ्याच प्रमाणात आहे. पण एक चांगल्या प्रकारची ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी नव्हती. तर ही ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी आहे. नागपूर ते मुंबई हे जेव्हा ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी होते तेव्हा 24 असे ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी असे नॅशनल हायवेज या रस्त्याला क्रॉस होतात आणि त्या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स आम्ही दिलेले आहेत. आणि हा महामार्ग प्रत्यक्षपणे 10 जिल्ह्यातून जातो महाराष्ट्राच्या. जेव्हा नागपूरपासून आपण सुरुवात करतो तर ठाणा हा 10वा जिल्हा आहे. आणि या 10 जिल्ह्याच्या आजूबाजूचे जे काही 14 जिल्हे आहेत, या 10 जिल्ह्याच्या बाजूचे, त्याला पण याचा अप्रत्यक्षपणे फायदा होतो आहे. म्हणजे या एक्सप्रेसवेमुळं महाराष्ट्राचे 24 जिल्हे आहेत, म्हणजे साधारणतः आपण 70% महाराष्ट्र जो आहे तो ह्या एक्सप्रेसवेमुळे प्रभावित होतो आणि त्या 24 जिल्ह्याच्या विकासावरती याचा सदृश असा परिणाम होणार आहे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये. इथून पुढे जो महाराष्ट्राचा विकास होईल त्याच्यामध्ये या महामार्गाचा खूप मोठा मोठा हात असणार आहे. याच्यामध्ये महामार्गाच्या बाजूने आम्ही 18 अशा टाउनशिप करणार आहेत. म्हणजे आपण न्यू औरंगाबादचा जेव्हा विचार करतो तेव्हा ते 1000 हेक्टरपेक्षा साधारणतः जवळपास आहे ते 1000 हेक्टरच्या 1000 हेक्टरपेक्षा जास्त मोठ्या अशा 18 टाउनशिप आम्ही विकसित करणार आहोत महामार्गाच्या या बाजूनी, नागपूरपासून ते ठाण्यापर्यंत असं वेगवेगळ्या ठिकाणी. आणि या जेव्हा टाउनशिप डेव्हलप होतील यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. साधारणतः 18 टाउनशिपमधनं असा अभिप्राय आहे की 5-1 लाख रोजगार या ठिकाणी निर्माण होईल आणि त्यायोगे आसपासच्या परिसरातील लोकांना काम पण मिळेल. आणि हे जे कृषी विकास समृद्धी केंद्र वेगवेगळ्या प्रकारचे असतील, इंडस्ट्रीज असतील वेगवेगळ्या, आणि मेनली शेतीला पूरक अशा इंडस्ट्रीज असतील या ठिकाणी. कोल्ड स्टोरेज युनिट्स असतील, मोठमोठे प्रोसेसिंग युनिट्स असतील, किंवा कोकणामध्ये आपलं विदर्भामध्ये जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी कॉटन मोठ्या प्रमाणामध्ये येतो, त्याच्याशी रिलेटेड इंडस्ट्रीज असतील, एज्युकेशनल अशा युनिव्हर्सिटीज येतील या ठिकाणी. त्यामुळे एकंदरीतच हा पूर्ण कॉरिडॉर जो आहे हा एक खूप असा विकसित कॉरिडॉर होईल आणि याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो विकसित होत जाईल. किती वेगाने काम सुरू आहे शेवटी? हा देशातील माझ्या मते हा सगळ्यात फास्टेस्ट कंप्लीट झालेला प्रोजेक्ट आहे. आता ऑक्टोबर 19च्या सुमारास आम्ही याचं काम सुरू केलं. आता ऑक्टोबर 24 आम्ही ऑगस्टचं प्लॅन करतो या शेवटच्या. ऑक्टोबर 24ला 4था टप्पा पूर्ण होईल. ऑगस्टचा आमचा प्लॅन आहे, पण आपण आता ऑक्टोबर 19ला काम सुरू केलं तर समजा ऑक्टोबर 24 आपण गृहीत धरूया. तर या 5 वर्षाच्या काळामध्ये एवढा महाकाय प्रकल्प पूर्ण होण्याची ही पहिलीच घटना आहे देशामध्ये. आणि हा खूप फास्ट प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. या 5 वर्षामध्ये 2दा कोविडच्या लाटी येऊन गेल्या. त्याच्यामध्ये दुसऱ्या लाटीमध्ये तरी आम्हाला ह्या ब्रिजेससाठी मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागतो वेल्डिंगसाठी वगैरे. ऑक्सिजन पुरवठा बंद असल्यामुळे ब्रिजेसच्या कामं करता आले नाही, त्याचा परिणाम झाला ब्रिजेसच्या बांधकामावरती. दुसरं असं की या झोनमध्ये खूप हेवी रेन्स असतात, एक्सटेंडेड मान्सून पण असतो कोकणामध्ये, त्याचाही परिणाम या ठिकाणी झाला. हा तर कॉम्प्लिकेटेड पॅच आहे. इथे मोठ्या प्रमाणात ब्रिजेस आहेत, टनेल्स आहेत. हे कामं करताना पण या पावसाचा त्रास झाला. म्हणजे पावसाळे आणि कोविड याचा जर आपण विचार केला तर फेअर सीझन या ठिकाणी आम्हाला 2.5 वर्षाचा मिळाला आहे. आणि 2.5 वर्षामध्ये आम्ही 1900 पुलं, 1900 पुलं आणि 700 किलोमीटरचा रस्ता असा आम्ही पूर्ण करतो आहे. म्हणजे फक्त 2.5 वर्षामध्ये 3ऱ्या टप्प्यापर्यंत काम पूर्ण झालं आहे. म्हणजे 4थ्या टप्प्याचं अर्ध काम पूर्ण होत आलं आहे. पूर्ण नाही म्हणजे एकूण इफेक्टिव्ह पूर्ण प्रोजेक्ट आता ऑक्टोबर 24च्या आत हा सगळा पूर्ण झालेला असेल. ऑक्टोबर 19ला सुरुवात झाली तर ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये हा संपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण झालेला असेल. त्याच्यामध्ये 3+3 6 लेन 3 मीटरचा आमचा पेवड साईड शोल्डर आहे. म्हणजे ती पण एक प्रकारची 4थी लेनच आहे. म्हणजे तसा 4+4चा हा एक्सप्रेसवे आहे. तसा प्रत्यक्षपणे पाहिला तर 15 मीटरचा कॅरेजवे आहे. एवढा 15 मीटरचे 2 कॅरेजवे 700 किलोमीटर लांबीमध्ये आणि 1901 पुलं. एवढ्या 5 वर्षाचा जरी काळ असेल 19 ते 24 पण इफेक्टिव्ह आम्हाला जो फेअर सीझन मिळाला आहे तो 2.5 वर्षाचा. 2.5 वर्षामध्ये आम्ही एवढी कामं. खूप खूप शुभेच्छा 4थ्या टप्प्यासाठी. पण 4था टप्पा जेव्हा पूर्ण होईल आणि संपूर्ण नागपूर आणि मुंबई कनेक्टिव्हिटी पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तुर्तास तेच थांबतो. थँक्यू.